हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 3. यो मामजमनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. जो मला अजन्मा अनादि तसेच लोकमहेश्वर असे जाणतो तो ज्ञानी मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. श्लोक क्रमांक 2 मध्ये भगवंत श्रींनी सांगितले की त्यांना देव आणि ऋषी जाणत नाहीत. एक भोगप्रवृत्तीत मग्न आहेत आणि दुसरे विद्वत्तेत व्यग्र आहेत. देवयोनीतील पुण्य आणि विद्वानांचे ज्ञान यापेक्षा भगवंत श्रींना जाणायला प्रेम, श्रद्धा आणि भक्ती ही जास्त महत्त्वाची आहे. प्रेम, श्रद्धा आणि भक्ती यासाठी साधा भोळा भाव आवश्यक असतो. हा भाव साध्या भोळ्या मानवात आढळून येतो. भगवंत श्री जाणायला आणि त्यांना प्राप्त करायला नरक, स्वर्ग यापेक्षा मर्त्ययोनी योग्य असते. याचमुळे नरकातून किंवा स्वर्गातून आपापले बुरे चांगले भोग उपभोगून पुन्हा मर्त्ययोनीत यावे लागते. प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या योगे असा मनुष्य पापापासून सहजच दूर राहतो. त्याच्याकडून सात्विक आचरण आपोआपच आणि तेही त्याच्या नकळत घडते. त्यामुळे असा मनुष्य पाप पुण्याच्या अतीत निघून जातो. ज्ञानाबद्दल म्हणाल तर ज्ञान असण्यापेक्षा त्याचे आचरण जास्त महत्त्वाचे आहे. प्रेम, श्रद्धा आणि भक्ती असलेला स्वाभाविकच सहजच कदाचित त्याच्याही नकळत आत्मब्रह्माचरण करतो. भगवद्गीता तोंडपाठ असणे हे केव्हाही चांगलेच आहे, परंतु गीता पाठ असूनही प्रत्यक्ष व्यवहारात त्यातील आचरण शून्य किंवा त्याच्या विरुद्ध असेल तर त्या गीता पठणाचा उपयोग काहीही नाही. गीता पाठ असल्याचा वृद्धा अभिमान चिकटून त्याचे भोग मात्र निर्माण होतील. त्यापेक्षा गीतेला अभिप्रेत असलेले आचरण होणे हे सर्वथैव योग्य आहे. यास्तव येथे भगवंत श्री मर्त्य, मानव, मनुष्य असा स्पष्ट उल्लेख करत आहेत. त्यांना जाणायला प्रेम, श्रद्धा, भक्ती, साधा भोळा भक्तिभाव असलेली मनुष्य योनीच जास्त योग्य आहे. अशा मनुष्याने भगवंत श्रींना जाणायला 3 गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. जो मला अजन्मा, अनादि तसेच लोकमहेश्वर असे जाणतो. परमात्म्याची मूळ संकल्पना जाणून घ्यायची आहे. भगवंत श्री म्हणजे एक तत्व आहे, एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व सदा सर्वदा असतेच. कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही. तसे होणे हे केवळ अशक्य, असंभव आहे. प्रत्येक निर्माणाला कशाचा तरी आधार लागतो. काही ना काही यामधून काहीतरी निर्माण होत नाही. निर्माणाला काही ना काहीतरी मूळ असावेच लागते. कणातून अवाढव्य अगडबंब वाढ शक्य आहे, परंतु शून्यातून कणही निर्माण होणार नाही. या विचाराच्या आधारावर जर आपण वस्तूच्या निर्मितीचे मूळ शोधायला लागलो तर मागे मागे जात जात आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी थांबावेच लागते. त्या सीमारेषेपलीकडे आपल्याला मूळ शोधणे अशक्य असते. उदाहरणार्थ, जर आपण आपली वंशावळ शोधत शोधत कितीही मागे जायचे ठरविले तरीही आपल्याला शेवटी एका मूळ पुरुषाशी थांबावेच लागते. पुन्हा प्रश्न निर्माण होतो की हा मूळ पुरुष कोणीकडून आला. याचप्रमाणे आपण जर विश्वाच्या उत्पत्तीचा विचार केला तर एक काहीतरी तत्व असे असायलाच पाहिजे की ज्याच्या आधी येथे काहीही नव्हते, की ज्याच्यामधून पहिली मूळ वस्तू निर्माण झाली. आणि अर्थातच हे तत्व सदा सर्वदा अस्तित्वात असायलाच पाहिजे. एरवी ते मूळ असू शकणार नाही. म्हणूनच येथे भगवंत श्री स्वतः अजन्मा आणि अनादि असल्याचे सांगत आहेत. तसे नसेल तर पुन्हा त्यांच्या निर्मितीचे कोडे शिल्लक राहते. या तत्वामधून निर्मिती होत होत वस्तुजगत विस्तारित होत गेले, विकसित होत गेले. तसेच हे तत्व येथील उपलब्ध असलेल्या प्रत्येक वस्तूपेक्षा, गोष्टीपेक्षा सूक्ष्म असायलाच पाहिजे.
एरवी विकास शक्य नाही, तसेच हे मूळ तत्व एकच असायला पाहिजे. मग त्यामधून शाखा, उपशाखा, उपउपशाखा, उपउपउपशाखा इत्यादी वैविध्य तयार झाले. या वैविध्याचे मूळ पुरुष, मूळ जनक म्हणून भगवंत श्री लोकमहेश्वर, लोकमहा ईश्वर आहेत. लोक म्हणजे येथील विश्वासह सर्व समावेशक वस्तुजगत, या सर्वाला सामावणारा म्हणून महा, तसेच ईश्वर म्हणजे नेहमी असणारा, शाश्वत, अजन्मा, अनादी भगवंत श्री लोकमहेश्वर आहेत. तो ज्ञानी मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. परमात्म्याला जाणणे ही सर्वात ज्ञानमय गोष्ट आहे. हेच सत्य ज्ञान आहे. हेच एकमेव अत्युच्च ज्ञान आहे. बाकी ज्ञान हे भौतिक ज्ञान आहे. ते येथील वस्तुजगताबद्दल आहे. भौतिक ज्ञान हे अन्न, वस्त्र, निवारा या त्रयीमध्ये गुरफटलेले आहे, सामावलेले आहे. आत्मज्ञान हे याच्या अतीत आहे. ते मूलभूत ज्ञान आहे. ते ज्ञान प्राप्त झाले की सर्व विश्वाचा, त्यातील वस्तुजगताचा पायाभूत उलगडा होतो. मग येथील सर्व व्यवहार कसे सरळ, सुटसुटीत, मोकळे, सोपे होतात. सर्वत्र आत्म्याचे अस्तित्व स्वच्छ जाणवू लागते. चिखलात किडा जन्म घेतो. त्या चिखलातच तो वाढतो. तो चिखल हेच त्याचे विश्व असते. त्या चिखलाबाहेर काही आहे हे त्याला माहीत नसते. त्या चिखलामुळे तो पोचला आणि जोपासला जातो. शेवटी त्या चिखलातच त्याचा अंत होतो. हेच तत्व विश्वासाठी लागू आहे. हे विश्व आणि त्यातील वस्तुजगत आत्मतत्वामधून निर्माण होते. ते आत्मतत्वामुळे रक्षण केले जाते. आत्मतत्वामुळे ते जगते. शेवटी जेव्हा वस्तू जगताचा कालावधी संपतो तेव्हा ते आत्मतत्वामध्येच विलीन होते. विश्वाच्या आधी आत्मतत्व होते आणि विश्वाच्या नंतरही आत्मतत्व असणार आहे. विश्व किंवा त्यातील कोणतीही वस्तू, गोष्ट ही आत्मतत्वामधून निर्माण झालेली आहे. ती आत्मतत्वामुळे जगते आणि शेवटी कालावधी संपला की ती त्या आत्मतत्वातच विलीन होते. असे ज्ञान ज्याला झाले आहे तो एक मूलभूत गोष्ट समजतो की येथे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये त्या केवळ एकमेव आत्म्याशिवाय दुसरे काहीही नाही. येथे जे काही झाले, होत आहे आणि भविष्यात होणार आहे तो आत्मतत्वाचा एक खेळ, त्याची लीला आहे. येथे जे वैविध्य दिसते, जाणवते तो निव्वळ भास आहे. कारण हे वैविध्य म्हणजे त्या एकमेव आत्मतत्वाचेच निराळे जडरूप आहे. त्या एकमेव आत्मतत्वाचाच पसारा आहे. समुद्रातून एक एक लाट किनाऱ्यावर येत आहे, आपटत आहे आणि पुन्हा समुद्रातच विलीन होत आहे. असा ज्याला साक्षात्कार झाला आहे तो उमजतो की येथील वस्तू जगताचे आकर्षण ही एक फसवणूक आहे. शेवटी सर्व त्याला जाऊन मिळते. आपल्या हातात काही राहत नाही, कारण आपण असे काही नाहीच. सर्व काही तोच आहे. येथे हव्यास संपुष्टात येतो. नाटक, सिनेमासारखा येथे संसार चालला आहे. नाटकातील नटाला किंवा नटीला रंगमंचावर जी काही भावना असते ती तेवढ्यापुरतीच असते. रंगमंचाबाहेर त्यांना ते रंगमंचावरील भावना राहत नाही. रंगमंचावर तो अभिनय असतो. त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात तसे काही नसते. रंगमंचावर सिंहासनावरून हुकूम देणारा तेथून खाली उतरल्यावर सायकल चालवत घरी जातो. हे आपले आयुष्य क्षणभंगूर आहे. आपल्या हातात काहीही नाही. जन्म किंवा मृत्यू आपल्या हातात नाही. पुढच्या क्षणाला आपले स्वतःचे काय होणार हे आपल्याला माहीत नसते. तसेच या जन्मानंतर येथे भेटलेल्यांचा कधी काही संबंध येत नाही, कारण आपणच स्वतःबद्दल अंधकारात असतो. असे ज्ञान झाले की मग येथे पाप करण्यात, लोभ करण्यात काही स्वारस्य राहत नाही. आपण असे ज्ञानी झाल्यामुळे पापमुक्त होतो. जीवनाचा निखळ आनंद घेण्याची आपली वृत्ती होते. हरि ओम.